तुझ्यात जीव रंगला। कसली पाणीपुरी? अहो ते वहिनींनी आणि रानादानाच पाणीपुरीचा बेत केलता नव। अरे आता तरी सांगा आम्हाला, अरे कसला बेत आहे? अंजलीनं पाणीपुरीचा बेत केलता। आणि तुम्हाला कोणी सांगितलं आमची पाणीपुरीची दुश्मनी म्हणून? अहो चालती की आम्हाला बी पाणीपुरी। शेतकरी नवरा पदरात पडलाय म्हटल्यावर करायलाच पाहिजे मला काम। तुमच्या वाटणीचं काम मी करतो, पाहिजे तर तुम्ही बसा। गोधक्का म्हणजे गोधक्का आहे बघ। अगं असलं जेवण केलं की नाही आज, आणि शेतात जाऊन आल्यावर लईच भूक लागली होती। नंदुडे दाबून जेवलोय बघ आज। ते ना बा तू काल नाही जेवायला? कारण आम्ही मरायचं ठरवलंय। तुला काय करायचंय रे? काय पिक्चर चालू आहे इथं? नाही मग तमाशा काय बघायली? निघ जा निघ। काय नवरायस का काय रे तू? बायकोची काही किंमतच नाही ना व तुला? बायको जेवली आहे का उपाशी आहे, मेली आहे का जित्ती आहे, कशाचं काही पडलेलंच नाही। आता काय झालं? काय झालं? आम्ही तिकडे चिखलात पडलो होतो तर हे असं असं आमच्यावर हसत होतास। आम्ही हात मागितला तर तिकडे मान करून दुसऱ्यांसंगत बोलत बसलास। अरे नवरा आहेस का हैवान आहेस? हे बघ नंदुडे, एक तर चिखलात आपटून तुझी कापड खराब झालतीच, मी माझी कशाला खराब करून घेऊ? हा, आणि चिखलात पडली होतीस दरी खोऱ्यात नाही, आणि वहिनी आलते की उचलायला कशाला पळालीस मग? पण आम्हासनी आमच्या नवऱ्याची मदत पाहिजे होती, पुन्हा आयऱ्या गैऱ्याची नाही। आयऱ्या गैऱ्या असते तर वहिनी आल्याच नसते उचलायला। तुला काय कळणार? सावधी सोड। हा मग एवढं होतं तर तू का नाही आलास? नाही तुला का नाही पैसे पाहिजे असतील तेव्हाच तू आमच्याकडे येतोयस बघ। अगं वय की नंदुडे बस की। काय? अगं अर्जंट एक काम आहे, ते जुळणा होईल काय 10-20 हजाराची? एक फुटकी कवडी पण मिळणार नाही तुला खरंच सूरज। पाहिजे। गप्प बस। काही नाही, आपली बायको मेली तरी बी चालतंय, पण आपल्याला नुसते पैसे पाहिजेत। जरा तुझ्या रानादाकडनं शिकून घे आपल्या बायकोची कशी काळजी करतात ते। तू बी वहिनीकडून शिकून घे नवऱ्या संकट कसं वागतात ते। जास्त वहिनी वहिनी करू नकसा सूरज, आत्ताच सांगून ठेवतो। करणारच आहे मी, लाखात एक आहेत वहिनी। गोदाक्का, ओ गोदाक्का, गोदाक्का, अहो कालपासून आम्ही उपाशी आहे तरी कुणाला काही पडलेली नाही। समजे इथं खाऊन आहेत, आम्ही मात्र कालपासून उपाशी। गोदाक्का, अहो गोदाक्का, निदान 4 तर 5 जण मारून तर टाका बरं, म्हणजे एकदाच समद्यांना समाधान भेटल। समधी कुठं गेल्यात कुणाच ठाऊक, का किंडे झाल्यात? तुम्ही खाली कधी आलासा? कालपासून आम्ही उपाशी आहे आणि तू इथं गिळत बसल्यास होय का? काय सब तुम्ही उपास करायला सा, मग मी कशाला उगाच उपाशी राहू? उपास? अगं तू आमासनी भरीला पाडलं म्हणून आम्ही उपाशी राहिलो, आणि तू इथं आमासनी सोडून गिळत बसल्यास होय का? बरं काय खायलास ते तर दाव। काय साहेब, खरं तर मला एकटीला खायला लई जीवावर यायलंय बघा। बरं ताई साहेब, तुमचा अपमान झालाय ना हो, म्हणून तुम्ही उपाशी हायसा, त्याला मी काय करू? अपमान आणि उपास दोन्ही बिघाल चुलीत, आणि पहिलं काहीतरी खायला आण ग आम्हाला। बरं तू ढिगारा कुठे आहे?
गोदका किचन मध्ये नाहीत. कुठं फिरायला गेल्यात काय माहित. कुठं असणार आहेत दुसरं? थोरल्या सुनाचं काय तर कोड कौतुक करत बसले असत्या. इथं कसं झालंय माहितीये काय? नोकरानं नोकरासारखं वागायचं सोडून पार मालकाच्या वर रुबाब चाललाय. आम्ही इथं कालपासून उपाशी आहे, पण त्याचं सोयर सुद्धा कुणाला बी नाही. सुनबाई, मामनजी, तुम्ही उपाशी राहिला तुमच्या चुकीमुळे, आणि चुकीचं फळ मिळतंय माणसाला. आणि आता उपाशी राहायचं नसेल तर स्वयंपाकघरात जा, काय पाहिजे ते बनवान खावा. सगळ्यात महत्वाचं, घरातले नोकर तुमचे गुलाम नाहीत. नाही तसं नव्हं. काल शेतात लई कामं केली म्हणून अंग दुखत होतं, म्हणून जेवलो नाही. तुम्हाला भिजायला द्यायला नको होतं. तुम्ही भिजू दिलं नसतं तर पावसातला तो छान अनुभव मिळालाच नसता. आणि एका छान अनुभवासाठी थोडासा त्रास झाला तरी काही हरकत नाही. विक्या को बोल, काळजी नको करू. गांव वालों को बहुत गर्व है उसके ऊपर. अपनी खुद की माँ छोड़कर वो भारत माँ के पास जा रहा है. नाही, मी सगळ्यांना सांगायची, आज हा मुलगा बघून गेला, आज तो मुलगा बघून गेला, असं सगळ्यांना सांगायचं. मी शेअर करते. म्हणजे पण तेव्हा तुमच्या मनात काय व्हायचं? मुलगा बघून गेला कळल्यावर. म्हणून म्हटलं फार आता थांबायला नको, विचारून टाकूया. म्हणून झालं होतं इकडे. ती मुलं येऊन गेली की हा मुलगा अस्वस्थ व्हायचा. सावी, तू आजपर्यंत माझ्यासाठी जे काही केलंस त्या सगळ्यासाठी, त्या सगळ्या गोष्टींसाठी सॉरी अँड थँक्यू. सावी, सायरस, लाईफ मध्ये तुला डॅड हवं असेल, मम्मा हवी असेल, पण मला माझा भाऊ हवाय. कन्या के कुंडली में सूर्य नीच का है, जो इनके बच्चे के लिए खतरनाक योग बन रहा है. कोई तो उपाय होगा गुरुजी. अब कुछ नहीं माताजी, ये घर ही इसका और इसके बच्चे का रक्षा सूत्र है, और इसके सिवा कोई पर्याय नहीं. तुझी वाट बघत बसली होती. ओ, पण तुला झोप नाही आली का? आता मी आलोय ना, आपण झोपायला जाऊ. हा, मला छोट्या मम्माची आठवण येते आणि तिच्याकडे जायचंय. पण हॅलो, हा भक्ती बेस, तिचं तुमच्याशी काही भांडण गिंडण झालं का? अहो नाही, माझ्याशी काही भांडण नाही झालंय. त्या श्रेयस सोबत काहीतरी बिनसलं होतं आणि म्हणून घर सोडून निघून गेलेली. अत्यंत लबाड मुलगी आहे, तू लक्षात ठेव. या वेळेला मी तिच्याकडे पुरे लक्ष ठेव. तिचा उद्देश काही असो, पण मी बेसावत नाही. तिनं काही नाटकं करायला सुरुवात केली ना, तर तिला आपल्या सोसायटीतनं बाहेर